चला तर मंडळी, झटपट आपण सोयाबीनची भाजी बघूया. तर छान लागतेच आणि टेस्टीसुद्धा असते बरं का. तर हाय, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आपण सोयाबीनची रेसिपी बघणार आहोत. तर मी मस्त फ्रेश होऊन आलेली आहे आणि आता मस्त तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. तर ह्याच्यात आपण कढीपत्ता टाकूया, लसूण टाकून घेऊया छान असं. मग आता आपण कांदासुद्धा टाकून घेऊया लगेच. आणि जिरा मोहरी पहिले टाकायची, मग कांदा टाकायचा, कारण हे लसण आणि जे जिरा मोहरी आणि जे कढीपत्ता मस्त कढतात ना, जे फोडणी असते ती खूप छान असते एकदम. मग आपण कांदा टाकून घेऊया. छान कांदा टाकायच्यानंतर मस्त असं परतवून घेऊया. बघा, गॅस फास्टच ठेवलेला आहे मी. फक्त गॅस फास्ट ठेवून बाजूला कुठे जायचं नाही, नाहीतर कांदा करपू शकतो. तर आता मस्त हळवून घेऊया छान असं. इकडून तिकडून मस्त फ्राय करून घ्यायचं बघा. आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत त्यात टोमॅटो टाकायचं नाही. तर कांदा छान परतवून असं ब्राऊन झाला पाहिजे आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाहीतर गॅस फास्ट असते आणि मग कांदा करपून जातो म्हणून. तर बघू शकता आता मस्त कांदा असा ब्राऊन झालेला दिसतोय थोडा थोडा थोडा. तर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता मी टोमॅटो अख्खा टाकलेला आहे आणि कांदे मी 2 कांदे कापलेले आहेत, कारण ग्रेव्ही छान झाली पाहिजे भरपूर, कारण ग्रेव्हीनी मस्त टेस्ट येते. त्याच्यामुळे मी ग्रेव्ही मस्त भरपूर बनवलेली आहे थोडी. तर छान असं परतून घ्यायचं. आणि मी 1 चमच मीठसुद्धा टाकलेलं. पण आता मीठसुद्धा मी टाकून घेते, कारण आहे ना त्याने मऊसूद होतो सगळं, जे टोमॅटो आणि कांदा आहे ना ते छान मऊ होतो, म्हणून मी 1 चमचच टाकलेला आहे पहिला. तर आता छान फ्राय करून घेऊया ना, एकदम मस्त फ्राय करायचे. आणि त्यांना फ्राय करताना हलवायची प्रोसेस मध्ये मध्ये करायची आहे, नाहीतर ते करपून जातात. तसं तुम्ही स्लो गॅससुद्धा करू शकता, पण जेवढे फास्ट गॅसवर ही भाजी बनवाल ना तेवढी टेस्टी बनते. पटापट शिजून जातं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं. अशा प्रकारे तुमचा असा कांदा टोमॅटो मऊसूद झाला पाहिजे. मग आता मी मसाले टाकते. मी याच्यात घरचा मसाला घेतलेला आहे तिखट 1 चम्मच, आणि धनेपूड आणि मस्तपैकी हळद अर्धा चम्मच घेतलेली, आणि धनेपूडसुद्धा अर्धा चम्मच घेतलेली होती, आणि गरम मसाला मी 1 चम्मच घेतलेला फुल. तर ते मस्त मिक्स करून घेऊया आता. बघू शकता लगेच आपण ह्याच्यात पाण्याचा वापर नाही करत आहोत, म्हणून पाणी ओतायचं वगैरे नाही. छान असा मसाला परतवून द्यायचा तेलात. तर बघू शकता मस्त आता परतलेलं आहे. आता मी सोयाबीन अगोदरच भिजवून वगैरे ठेवलेलं आणि छोटे छोटे स्लाइस केलेले त्याचे. तर आता ते टाकून घेऊया आपण. आता मी सगळे सोयाबीन ह्याच्यात कढईमध्ये टाकून घेते आणि आता ह्यांना हलवून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं बघा, म्हणजे सगळ्या सोयाबीनना मसाला लागला पाहिजे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या प्रोसेसला आपण गॅस स्लो करून ठेवायची, कारण आपला मसाला खाली चिपकत असतो कढईला,
म्हणून ह्या प्रोसेसला आपण हलवताना छान गॅस स्लो करायची आणि मस्त परतवून घ्यायचे बघा. तसं मी परतवते. तर बघू शकता मस्त मसाले आता सोयाबीनमध्ये ऑब्सॉर्ब झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यावर एक ताट ठेवूया आणि मस्त एक कारण शिजण्यासाठी छान थोडंसं मसाले ऑब्सॉर्ब होतात आणि ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून घेऊया ताटामध्ये. थोडंसंच ओतायचं, जास्त काही ओतायचं नाही, कारण ते पाणी आपल्याला ओतायचंच आहे बाहेर, कारण ते आतमध्ये नाही जाऊन द्यायचं सोयाबीनच्या. थोडंसंच वरती पाणी ठेवायचं म्हणजे खाली आपले सोयाबीन करपत नाही, कढईला लागत नाही. तर बघू शकता मी ढाकण काढलेलं आहे आणि ते पाणी मी तिकडे साईडला ओतून दिलेलं आहे बेसिनमध्ये, कारण मी ह्याच्यात पाण्याचा यूज नाही करणार आहे. तर बघू शकता मस्त फ्राय झालेत आणि एवढे छान झालेले ना सोयाबीन, खूपच छान, एकदम टेस्टी भाजी झालेली. तर बघू शकता खूपच आता आपली सोयाबीनची भाजी झालेली आहे. तर आता आपण भाकरी बनवूया. तर आता भाकरी बनवून घेऊया. तर मी ते परात घेतलेले आणि त्याच्यात मी पीठ काढत आहे तांदळाचं आणि मी असं 4 वाटं केलेले आहेत मोठीचे. तर 4 वाटे म्हणजे 3च भाकऱ्या मला बनवायच्या आहेत, पण मी 4 मुठ्या घेतलेल्या आहेत. 4 मुठ्यांचा अर्थ म्हणजे कसं माझा माप आहे तो, की मी असं करते 3 मुठ्या घेतल्या ना, वाट्या नाही मुठ्या घेतल्या ना, तर 1 मुठी मी एक्स्ट्रा घेते, म्हणजे त्याच्यात थोडं थोडं घेता येतं, म्हणजे ते पीठ म्हणजे असं छान उंडे होतात 3. तर आता तुम्ही बघालच केवढी भाकरी होते. तर आता मी थोडंसं आहे ना गरम पाणी घेतलेलं, म्हणजे नॉर्मलच घेतलेलं, एवढं काही गरम नव्हतं. ते मिक्स केलेलं आणि छान मळून घेतलं मी पीठ आणि छान असं बघू शकता मी गोळा बनवलेला आहे. आता याच्यावर सुकं पीठ टाकूया आणि छान असं साईडनी असं ओळून घेऊया बघा, जसं मी ओळते असं बोटाने मस्त फिरून घ्यायचं असं तो गोळा आणि मग आपण परातीवर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि आता आपण वरती सुद्धा थोडी चिमूटभर पीठ टाकायचं आणि भाकरी आपली ओळून घ्यायची बघा, जशी मी वळते. तर अशी मस्त अशी भाकरी वळून घ्यायची. बघू शकता पहिल्या माझ्या भाकऱ्या छान बनायच्या नाही, कारण कधी मी जास्त ट्राय नाही करायची आणि बनवायची सुद्धा नाही. हळूहळू लग्न झाल्यावर मी बनवायला लागले, तर अशा काही भाकऱ्या बनतात माझ्या, बघू शकता. तर आता आपण तव्यावर म्हणजे टाकलेली आहे. आता मस्त एक साईडने वगैरे पाणी मी लावून घेतलेलं, तर मस्त आता पलटलेली आहे. तर आता मस्त अशी टफ्फ अशी भाकरी मस्त फुगते बघा, आपोआप बघू शकता किती छान अशी भाकरी फुगते. तर मस्त अशी भाकरी आता फुगलेली आहे. तर आपली भाकरी आता मस्त झालेली आहे. पहिली एक मी भाकरी बनवलेली, तर आता आपण ही काढून घेऊया. तर 2 भाकऱ्या झालेल्या आहेत माझ्या, ही 3री भाकरी चालू आहे. आणि माझ्या तव्याला इग्नोर करा, कारण ती भाकरी वगैरे बनवलं ना का ते असंच होतं. तर आता 3री सुद्धा भाकरी बघू शकता किती छान फुगले. असं मस्त भाकरी जेव्हा फुलते ना तेव्हा असं खूपच छान वाटतं एकदम. मस्त आता 3री सुद्धा भाकरी मस्त फुगलेली आहे टप्प.
तर मस्त अशी फुगलेली आहे आणि मी खुश झालेली, एकदम मस्त भाकऱ्या फुगत आहेत आणि अशाच भाकऱ्या माझ्या फुगतात, बघू शकता किती छान झालेली आहे. तर 3 भाकऱ्या अशा मी बनवून झालेल्या आहेत माझ्या. तर आता भाकरी वगैरे बनवून झालेली आहे. तर तुम्ही भाकरी खायला याल लवकरच. तर आता मी ताट वाढून घेते. तर मी इथे सोयाबीनची भाजी आणि भाकरी घेतलेली आहे आणि इथे माझ्या भावाला खायला दिलेले आहेत. आता आपण बघूया भावाचं रिॲक्शन. तर इथे तो खूप छान बोलत होता, मस्त बोलत होता आणि मी खूप हसत होते. तर चला, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओ छान छान नक्की बघा.